लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मंजूर झाला आहे. काल दुपारी नोव्हेंबरच्या हप्ते वितरणाचा जी.आर. आला. महिला प्रचंड खुश झाल्याच होत्या, पण तेवढ्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी पैसे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ही अधिकृतपणे माहिती दिली. पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांत जवळपास 1 कोटीहून अधिक महिलांना हे पैसे जमा होणार आहेत. 20 जिल्ह्यात आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने 450 कोटीचा निधी मंजूर केला आहे. पण नोव्हेंबरचा हप्ता हा सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 4 नवीन नियम लागू झाले आहेत. पूर्वीच्या हप्त्यात सर्व बहिणींना सरसकट मिळायचे, पण यावेळेस या बहिणी या 4 नियमात बसतील. फक्त त्याच बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. यासोबतच 8 अशी बँक खाते आहेत की त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. आता ज्या बहिणींचं खातं या 8 बँकेत असेल त्यांनी आजच्या आज जाऊन ते खातं बदलून घ्या अशी माहिती दिलेली आहे. नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगळी आहे, ज्याची माहिती त्या जी.आर. मध्ये देखील दिलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी सावध होऊन जायचंय, कारण की हे 4 नियम असे आहेत की पूर्वी नव्हते. त्यामुळे यावेळेस 4 नियमांची चाळणी लावून महिलांना पैसे वितरणाचे आदेश दिले आहेत. 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार. त्यात आज 10 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहे. पण 4 नियम पाहूनच पैशांचे वितरण हे बँकेमार्फत होणार. तसेच बँकांची एक वेगळी यादी तयार झाली आहे. त्या यादीत असणाऱ्या 8 बँका ज्याच्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहेत, त्या बँक खात्यात पैसे येणार नाही. पोस्टाचं जरी खातं असेल तरी देखील मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सरकारने वितरणाचे वेळापत्रक आज सकाळी तयार केलं. काल जी.आर. आला होता. जी.आर. नंतर वितरणाची जे वेळापत्रक आहे ती तयार झालं. त्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये वितरण हे होणार आहे आणि 16 जिल्ह्यांमध्ये हप्ता उशिरा येणार आहे. त्यामुळे पहिले जे 20 जिल्हे आहेत तिथे पैशांचं वाटप लगेच सुरू होत आहे. त्यामुळे सरकारने लाभार्थी जिल्हे पहिले 20 जिल्ह्यांची यादी देखील सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या हप्त्याच्या बाबतीतलं जे 4 नियमांची चाळणी लावली आहे, 4 नियम असे आहेत जे पूर्वी नव्हते. पूर्वी सगळ्या महिलांना सरसकट पैसे मिळायचे, पण आता तसं होणार नाही. फक्त त्याच महिलांना पैसे जमा होणार ज्या या 4 नियमात बसतील. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या नियमांची माहिती पत्रकारांना दिली आणि त्यानंतर त्यांनी 20 जिल्ह्यांची यादी देखील वाचून दाखवली आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, हे 4 नियम तुम्ही लवकरात लवकर पाहून घ्या. तुमचं जर या 8 बँकेत खातं असेल तर लक्षपूर्वक पहा. पोस्टात खातं असेल तरीही त्या महिलांनी एक काम अर्जंट करायचं आहे, अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. पूर्वी तिकडून बटन दाबलं की खात्यात पैसे जमा व्हायचे, पण आता बटन दाबण्याआधी, बँकांना पैसे ट्रान्सफर करण्याआधी प्रत्येक महिलेचं नाव आणि त्याच्यासमोर 4 नियम लिहून दिलेले आहेत. आता बँक महिलेचं नाव चेक करणार, महिलेच्या पुढे असणारी 4 नियम चेक करणार आणि 4 नियमानुसारच आयुष्याचं वितरण होणार आहे. आता एकेका गालामध्ये 50% महिलांनाच पैसे येतील आणि 50% महिला या अपात्र होणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. पहा, 70 लाख महिला अशा आहेत की ज्यांना या योजनेतून अपात्र केलं गेलेलं आहे, असे देखील गुपित माहिती आलेली आहे. कारण की सरकारने एक मागील 15 दिवसांमध्ये गुपित पडताळणी केली आणि त्या पडताळणीमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत की ज्यामुळे आता महिलांची अपात्रतेची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे आणि ज्याला कारण ठरले आहेत हे 4 नियम. सप्टेंबर-ऑक्टोबरचे जे हप्ते होते तर ते सरसकट भगिनींना दिले होते, पण आता सर्व महिलांना हप्ता मिळणार नाही अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. 4 नियमांतर्गत अतिशय काटेकोरपणे हे वितरण होणार आहे. आता ज्या महिला या 4 नियमात बसतील फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार. पूर्वी फक्त 4 चाकी वाहनांचा नियम होता, म्हणजे 4 चाकी वाहन असलं, 4 व्हीलर गाडी असली की लाभ बंद व्हायचा. पण आता आयकर विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा वेगळाच नियम आलाय. इन्कम टॅक्सचा वेगळाच नियम आलाय, ज्यामुळे 4 चाकी जरी नसली तरीही पैसे बंद होणार. हे 4 नियम लागू केल्यामुळे काल मध्यरात्रीपर्यंत 30 लाखाहून अधिक भगिनी अपात्र झाल्यात, ज्यामुळे आता भगिनींची संख्या हळूहळू कमी होणार आहे. ही संख्या वाढत जाऊन तब्बल 1 कोटीच्या आसपास जाऊ शकते असे अंदाज वर्तवले जात आहेत. फक्त एका नियमामुळे 30 लाख महिला अपात्र झाल्यात, तर दुसरा, तिसरा आणि चौथा नियम अतिशय कठोर असल्यामुळे त्यांच्या अंतर्गत आणखी 70 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्व भगिनींच्या अडचणीत वाढ होणार, सगळ्या महिलांचं टेन्शन वाढणार आहे. कारण की आता एका गावातल्या फक्त 50%च महिला पात्र राहतील, बाकी 50% महिला सरसकट अपात्र होणार आहेत. सरकारने 4 नियमांनुसार नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाची 20 जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली आहे. आता पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा 4ही नियम हे महत्त्वाचे आहेत. आता या 4 नियमात बसणाऱ्या महिला ज्या आहेत त्या खरोखर नशीबवान असतील, कारण की त्यांना फक्त 1,500च नाही तर 25,000 रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे. तसेच या 4 नियमात बसलेल्या महिलांचे जे जुने राहिलेले हप्ते आहेत, म्हणजे जुलै, ऑगस्ट, जून, ऑक्टोबर, सप्टेंबर असे राहिलेले पैसे, तर ते देखील लवकरात लवकर मिळणार आहेत.
नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाला बराचसा उशीर झालाय, पण तो उशीर झाला कारण सरकारने एक गोपनीयपणे पडताळणी केली होती. एक ऑनलाईन पडताळणी केली होती, तर काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी देखील झालेली आहे. आणि ज्या पडताळणीमध्ये अशा महिला सापडल्यात की ज्यांचे लाभ आता नोव्हेंबरपासून बंद होतील. ज्या संदर्भात 4 विशेष गट महिलांचे पाडलेत आणि या 4 गटातील महिलांचे लाभ आता बंद होणार. पहा, अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय आणि ज्याचं GR देखील आता लगेच आलेलं आहे. मग आता कशा पद्धतीने हे 4 नियम लागू झालेत? नोव्हेंबरच्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांची यादी जी आहे त्यात कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागलाय? 25,000 रुपयांचं अनुदान कोणत्या भगिनींना मिळणार आहे? नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी कोणते 4 कागदपत्र जमा करावी लागणार? KYCच्या संदर्भातला काय नवा नियम आलाय? संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळवायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही एकही क्षण स्किप न करता पहा. नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणासाठी सरकारने 4 नियमांची काटेकोरपणे चाळणी लावलेली आहे. ज्यामध्ये KYCचा एक नियम आहे, त्यानंतर दुसरा आधार कार्डचा नियम आहे, त्यानंतर तिसरा पॅन कार्डचा नियम आहे, त्यानंतर चौथा हा बँक खात्याचा नियम आहे. सगळे नियम हे लक्षपूर्वक जाणून घ्यायचे आहेत, तरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. पहा, एक जरी नियमांमध्ये तुम्ही अटकले तर तुमचा हप्ता अडकणार आहे, तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. आता सर्वात पहिला मुद्द्यांकडे आपण वळतोय की KYCचा जो मुद्दा आहे. आता KYC ज्यांनी केली आहे त्यांचे लाभ बंद होणार आहेत. ज्यांनी KYC केली त्यांचे लाभ बंद होणार आहेत. मग कोणत्या महिला आहेत की ज्यांनी KYC केल्यामुळे त्यांचे लाभ बंद होणार, त्यांची माहिती आपण सगळ्यात पहिले पाहतोय. आणि त्यानंतर आधार कार्डचा नियम, पॅन कार्डचा नियम आणि जो आहे तो बँक खात्याचा नियम सगळं सविस्तर आपण पाहतोय. आता पहा, KYC करत असताना सरकारने त्याची जी तारीख दिली होती, त्याच्यामध्ये जी त्याची नियमावली दिली होती, त्या नियमानुसार लोकांनी KYC कंप्लीट केली आहे. पण KYCमध्ये 80% लोकांनी चुका केल्यात, 80% महिलांनी चुका केल्यात. त्या चुका मुख्यत्वे ज्यांची पती किंवा वडील नव्हते अशा महिलांनी दुसऱ्या कोणाचे तरी आधार नंबर तिथे दिलेत. अशा महिलांचे लाभ आता 100% बंद होणार. त्यानंतर अशा महिला की ज्यांची KYC केल्यावर लाभ बंद होणार, त्या महिला म्हणजे ज्या सरकारी नोकरदार आहेत. बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या सरकारी नोकरीला जातात, नगरपालिकेत जातात, जिल्हा परिषदेत जातात, कुठेतरी अंगणवाडीत जातात. अशा महिलांनी लाभ घेतला होता आणि KYC केल्यावर त्यांचं सगळं माहिती सरकारच्या समोर आलं आणि त्यांचे लाभ बंद होणार. तसंच ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या पतीच्या नावावर असेल, तर त्यानुसार त्यांची माहिती सरकारला समजली, त्यांचे लाभ बंद होणार. त्यानंतर अशा महिला की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे आणि त्यांनी KYC केली, त्यांचे लाभ बंद होणार. आता हा झाला पहिला नियम, पहिला मुद्दा. आता ज्यांनी KYC केली आणि जे वर असलेल्या गोष्टीत सापडतील त्यांचे पैसे बंद होणार. आता कोणाचे बंद नाही होणार KYC केल्यानंतर? तर अशा महिला की ज्या खरोखर पात्र आहेत, ज्या शेती करतात, घरकाम करतात, ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी नाहीये, घरात कोणी सरकारी नोकरदार नाहीये, घरात कोणी पेन्शनधारक नाहीये, तर अशा महिलांचे हप्ते 100% सुरू होणार आहेत. आता हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम आधार कार्डचा, तिसरा पॅन कार्डचा, चौथा बँक खात्याचा नियम आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम जो आहे तो आधार कार्डचा आहे. आता आधार कार्डमध्ये बऱ्याचशा महिलांनी वय चेंज केलं होतं, वय बदललं होतं, योजनेत बसण्यासाठी वय कमी केलं होतं किंवा जास्त केलं होतं. तर अशा महिलांचे देखील योजना बंद होणार. आधार कार्डमधला दुसरा प्रॉब्लेम, बऱ्याचशा महिलांची जन्मतारीख ही व्यवस्थित दिसत नाहीये. ती जर क्लिअर नाही केली तरी लाभ बंद होणार. आधार कार्डमध्ये नाव चुकीचं आहे, बँक खात्याचं आणि आधार कार्डचं नाव सारखं नसेल तरीही लाभ बंद होणार. तर ह्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करून घ्या. आता हा झाला आधार कार्ड. आता तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. आता पॅन कार्डचा नियम असा आहे की ज्याच्या अंतर्गत आता ही KYC केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांच्या आधार कार्डवरून पॅन कार्ड डिटेल्स घेतले जाणार आणि त्यावरून त्यांच्या घरामध्ये येणारे पैसे हे पॅन कार्डून व्यवहार जे होतात, जी कुठल्याही बँकेत किती पैसे येतात जातात, तर याचे व्यवहार आयकर विभागामार्फत समजणार आहे. आणि त्यानंतर जर ते व्यवहार 2.5 लाखाच्या वर आढळले तर त्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे येत आहेत जात आहेत हे जर 2.5 लाखाच्या वर येत असतील तर 100% तुमचा लाभ बंद होणार आहे. पुढचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे बँक खात्याचा. बँक खात्याचं तसं पाहायला गेलं तर बरेचसे मुद्दे आहेत जे महिलांच्या लक्षात येत नाही. त्यातला पहिला, आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. कुठलीही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये चालणार नाही. तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट पाहिजे. तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स टाकलेला पाहिजे. तर अशा प्रकारच्या ज्या बँक खात्याच्या गोष्टी आहेत तर त्याही तुम्हाला या नियमांतर्गत पाळायचे आहेत.
पाहता नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR आता आलेला आहे. पैशांचे वितरण देखील लगेच सुरू करण्याचे आदेश आहेत. फक्त तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या गोष्टी चेक करून घ्या. नियम वर सांगितले त्या नीट बसतात की पाहून घ्या तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले. कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.